मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला। या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय। 140 बाय 140 चौरस फुटाचा हा फलक क्षणार्धात कोसळल्याने जवळ असलेली वाहने आणि 100हून अधिक नागरिक त्याखाली सापडले। या दुर्घटनेत 74 जण जखमी झाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत। दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख देण्याचे जाहीर केले असून जखमींवर सरकारी खर्चाने सर्व उपचार करण्यात येतील। तसेच अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईतील सर्व होल्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होल्डिंग तत्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत।